पेठवड गावातील ग्रामदैवत आणि समस्त विणकर अर्थात देवांग समाजाची कुलस्वामिनी श्री चौंडेश्वरी देवीचा वार्षिक उत्सव यंदाही भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. गेल्या मंगळवारपासून मंदिरात देवीच्या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. बुधवारी मंदिर परिसरात श्री ग्रंथपारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. पारायणाच्या काळात दररोज सायंकाळी विविध भजनी मंडळांचे भजनाचे कार्यक्रम संपन्न झाले. गुरुवारी सकाळी 10 वाजता दुर्गा सप्तशती पाठाचं सामूहिक वाचन करण्यात आलं आणि दुपारी 12 वाजता चौंडेश्वरी महिला मंडळाच्या वतीनं सामूहिक कुंकुमार्चन आणि कुमारिका पूजन संपन्न झालं. शुक्रवारी श्री चौंडेश्वरी महिला भजनी मंडळाच्या वतीनं हळदी कुंकू समारंभ आणि वाण भेटवस्तू देण्यात आल्या. मंगळवारपासून आजअखेर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. गेल्या 8 दिवसांच्या काळात परंपरेनुसार मानकऱ्यांच्या हस्ते रोज देवीच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. आज श्री चौंडेश्वरी देवीच्या वार्षिक उत्सवाच्या मुख्य दिवशी सकाळी देवीला महाअभिषेक घालण्यात आला. त्यानंतर समाजाचा पारंपरिक विडा आणणं हा विधी पार पडला. सकाळी 11:30 वाजता देवीची महाआरती आणि चौरी भरणे हा विधी झाला. यावेळी महिलांनी देवीची ओटी भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती आणि दुपारी आयोजित महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. दुपारी 3 वाजता उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या देवीच्या पालखी आणि मुखवटा मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. मिरवणुकीदरम्यान भाविकांकडून सूप मारणे हा पारंपरिक धार्मिक विधी आणि मुखवटा दर्शनामुळं संपूर्ण पेठवडगाव नगरीत आनंदी आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. ही मिरवणूक चौंडेश्वरी मंदिरापासून सुरू होऊन कोल्हापूर रोड, शिवाजी पुतळा, पद्मा रोड, मुख्य बाजारपेठ, घुमट गल्ली आणि हनुमान रोड या मार्गावरून मार्गस्थ झाली. शेवटी अत्यंत उत्साहात मिरवणूक पुन्हा मंदिर परिसरात आली आणि या भव्य पालखी सोहळ्याची सांगता झाली. यावेळी श्री देवांग कोष्टी समाज, श्री चौंडेश्वरी देवांग कोष्टी समाज युवक संघटना, चौंडेश्वरी महिला समिती, देवांग कोष्टी समाज वधूवर मेळावा कमिटी, पंच कमिटीचे नितीन लोले, विजय अशोक धोत्रे, उत्सव समितीचे प्रकाश रामचंद्र आमने, मोहन राजाराम बुचडे यांच्यासह सर्व समाज बांधव आणि महिलांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.